सोशल मीडियावर तलवारींसह रील्स बनवून दहशत माजवणारा तो सराईत गुन्हेगार कदीम जालना पोलिसांच्या जाळ्यात. लुटमारीचे गुन्हे आणि हातात तलवार. सोशल मीडियावर दहशत माजवणारा विशाल टाकडकर अखेर अटकेत. सोशल मीडियाचा वापर मनोरंजनासाठी कमी आणि दहशत पसरविण्यासाठी जास्त केला जातोय की काय, असा प्रश्न पडण्यासारखी एक मोठी बातमी जालन्यातून समोर येत आहे. सोशल मीडियावर धारदार शस्त्रांचे रील्स बनवून समाजामध्ये दहशत माजवणारा एक सराईत गुन्हेगार आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. जालना येथील कदीम जालना पोलिसांनी एका मोठ्या आणि धाडसी कारवाई त्या गुन्हेगाराला शस्त्रांसह बेड्या ठोकल्यात. काल म्हणजेच 3 जून रोजी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत होते. याच दरम्यान पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. माहिती अशी होती की सोशल मीडियावर तलवारीसोबत रील्स बनवून दहशत निर्माण करणारा एक तरुण जुना जालना भागातील मच्छी मार्केट नूतन वसाहत परिसरात हातात धारदार तलवार घेऊन उघडपणे फिरत आहे. माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तातडीने 2 पंचांसह घटनास्थळी धाव घेतली. दुपारी साधारण 1:30 वाजेच्या सुमारास पोलिसांना हा संशयित इसम संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांचे पथक समोर येताच त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला जागीच ताब्यात घेतले. जेव्हा पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. त्याच्या शर्टच्या आत पाठीमागील बाजूस 2 धारदार तलवारी आणि एक कोयता लपवून ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी सर्व शस्त्रे जप्त केली आहेत. पोलीस चौकशी त्या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समोर आले. आरोपीचे नाव विशाल उर्फ रफ्या संतोष टाकडकर, वय 25 वर्ष, राहणार नूतन वसाहत जुना जालना. विशेष म्हणजे आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात त्यापूर्वी लुटमारीचे आणि विविध कलमाखाली अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एकूण 14,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 2 धारदार तलवारी, एक कोयता, गुन्ह्यामध्ये वापरलेला एक मोबाईल फोन. धडक कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साळी साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग असलेले पोलीस निरीक्षक श्री जनार्दन शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र वाघ, पोलीस कर्मचारी सदा राठोड, सचिन चौधरी, बाबा गायकवाड, मतीन शेख, दिलीप गायकवाड, इम्रान खान आणि समाधान लंबे यांनी केली आहे. सोशल मीडियावर धारदार शस्त्राची रील बनवून समाजामध्ये दहशत पसरवणारा इसम हातामध्ये तलवार घेऊन नूतन वसाहत मच्छी मार्केट या एरियामध्ये फिरत आहे, अशी माहिती डीबी पथकाला मिळाल्यानंतर डीबी पथकाचे एक अंमलदार तेथे गेले आणि त्या सदरील इसमाला ताब्यात घेतला असता त्याकडून 2 मोठ्या तलवारी, एक कोयता असं त्याच्याकडे मिळून आलेलं आहे. त्या माणसाला आपण नाव गाव विचारलं असता त्याने विशाल संतोष टाकडकर उर्फ रफ्या, वय 25 वर्ष, राहणार नूतन वसाहत जुना जालना, असं त्याने तिचं नाव सांगितलेलं आहे. त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याच्यावर पोलीस स्टेशनला जवळपास 5 ते 7 गुन्हे दाखल आहे. त्यामध्ये 162/25 जबरी चोरी, 140/26, 141/26, 154/26 असे गुन्हे दाखल आहे. यामध्ये त्याने लोकांना लूटमार करून मोबाईल हिसकवणे तसेच पैसे काढून घेणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आम्ही त्याला त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा घेत आहोत आणि पुढील तपास करीत आहोत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू सर, ॲडिशनल SP सर श्री विक्रम साळी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही PSI मच्छिंद्र वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, पोलीस नाईक बाबा गायकवाड, मतीन शेख, दिलीप गायकवाड, इम्रान खान, पोलीस कॉन्स्टेबल समाधान लंबे यांनी सहभाग घेतलेला आहे या कारवाईमध्ये आणि पुढील तपास मच्छिंद्र वाघ PSI हे करीत आहे. सर, यांनी काही व्हिडिओ रील वगैरे ठेवलेले होते हा धारदार शस्त्राची रील तयार करून समाजामध्ये आपली वचक निर्माण होईल, असे दहशत निर्माण होईल या उद्देशाने तो व्हिडिओ तयार करत होता आणि लोकांकडून लूटमार करून पैसे काढणे असे याचे धंदे होते. सर, याच्यामध्ये काही आव्हान करतात का जनतेमध्ये जे असं व्हायरल व्हिडिओ करतात त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी? जे असे काही समाजविघातक कृत्य करतील किंवा समाजामध्ये व्हिडिओ रील तयार करून तलवार, चाकू याची दहशत निर्माण करेल त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करून त्यांना चांगला धडा शिकवणार आहे.